नमस्कार, माझं नाव डॉक्टर निकेत मंत्री आहे. मी कन्सल्टंट हेमॅटॉलॉजिस्ट व बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणून पूर्ण वेळ मेडिकवर हॉस्पिटल येथे रुजू आहे. आज आपण मल्टिपल मायलोमा या आजाराबद्दल जाणून घेऊयात. शरीरामध्ये 206 हाडं आहेत आणि या हाडांच्या गर्भाशयामध्ये जी पोकळ जागा आहे त्याच्यामध्ये बोन मॅरो आहे. जेवणामधनं जे काही तत्व आहेत, जे B12, फोलेट आणि आयर्न आहे, हे आपल्या बोन मॅरोला सप्लिमेंटेशन भेटतं आणि जेव्हा हे सप्लिमेंटेशन भेटतं तर तेव्हा बोन मॅरो नॉर्मली एक स्टेम सेल नावाची पेशी तयार करतं आणि या पेशीपासून सर्व पेशींचा जन्म होतो, म्हणजे लाल पेशी, पांढरी पेशी आणि प्लेटलेट. तर लाल पेशी आपल्याला CBCच्या रिपोर्टमध्ये हिमोग्लोबिनच्या रूपात दिसते, पांढरी पेशी म्हणजे TLCच्या रूपात दिसते आणि प्लेटलेट्स. तर या पांढऱ्या पेशीमध्ये एक विशिष्ट पेशी असते लिम्फोसाइट, त्याच्यामध्येही बी लिम्फोसाइट, ज्याचे नॉर्मली काम आहे की शरीरामध्ये जेव्हा कधी इन्फेक्शन होईल तर एक प्लाझ्मा सेल नावाची पेशी तयार करणं आणि ह्या प्लाझ्मा सेलपासून शरीरातले अँटीबॉडीज म्हणजे शरीराची जी इम्युनिटी आहे ती तयार होते. ह्या अँटीबॉडीचं काम आहे की या इन्फेक्शनला संपवणं. काही म्युटेशन झाल्यामुळे हा जो बी सेल ते प्लाझ्मा सेलचा प्रवास आहे याच्यामध्ये म्युटेशन होऊन बदल घडतो आणि ॲबनॉर्मल प्लाझ्मा सेल्स असे तयार होतात आणि असंख्य संख्येने हे आपल्या बोन मॅरोमध्ये वाढतात. आणि हे ॲबनॉर्मल प्लाझ्मा सेल तयार झाल्यामुळे जी अँटीबॉडी तयार होणार आहे ती सुद्धा ॲबनॉर्मल आहे. आणि जेव्हा अँटीबॉडीज ॲबनॉर्मल आहे तर शरीराची जी प्रतिकार शक्ती आहे, जी इन्फेक्शनच्या अगेन्स्ट भांडायची शक्ती, तीच कमी होऊन जाते, म्हणून आपल्याला वारंवार इन्फेक्शन होतात. आता समजायची गोष्ट अशी आहे की हे जे प्लाझ्मा सेल वाढले ते बोन मॅरोच्या आतमध्ये वाढलेले आहेत, म्हणजे इथे सगळीकडे त्यांची पेशी वाढलेली असल्यामुळे ह्या हाडांना ते इजा करतात आणि वारंवार म्हणून इन्फेक्शन्स आणि अन्य प्रॉब्लेम झाल्यामुळे इकडे फ्रॅक्चर्स देखील तयार होतात. आता हे फ्रॅक्चर्स तयार झाल्यामुळे शरीरातले जे कॅल्शियम आहे ते सुद्धा वाढते. ह्या ज्या अँटीबॉडीज असंख्य संख्येने तयार झाल्या होत्या त्या किडनीमध्ये डिपॉझिट होतात आणि म्हणून एक सगळं मिळून एक आजार तयार होतो ज्याला आम्ही म्हणतो क्रॅब फीचर्स, म्हणजे की कॅल्शियम वाढणे, किडनीचे आजार वाढणे, ॲनिमिया होणे. कारण इथे जेव्हा स्टेम सेल्स ला सप्रेस करणारे प्लाझ्मा सेल्स तयार झाले तर हिमोग्लोबिन सुद्धा कमी होते आणि किडनीच्या आजारामुळे सुद्धा हिमोग्लोबिन तयार होते, म्हणून ॲनिमिया होणे आणि बोनी प्रॉब्लेम्स म्हणजे बोनचे फ्रॅक्चर्स होणे. या संपूर्ण आजाराला मल्टिपल मायलोमा असे म्हणतात. जनरली हा आजार जो आहे तो ओल्ड एज म्हणजे 60 पेक्षा अधिक वय असलेल्या वयोगटात कॉमन आहे, पण आजकाल आपल्या इथे वयाच्या 30व्या वर्षी, 40व्या वर्षी सुद्धा हा आजार बघायला भेटतो. जर यापैकी आपल्याला कोणतेही सिम्पटम्स असेल तर आपण आपल्या जवळच्या हेमॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट करावे. धन्यवाद.